सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, भावार्थ तो ऐसा पाहिजे बहु गोड, जैसा इक्षुदंड चवीन सोडी। तोडिता मोडिता सोलिता पिळिता, अग्नीने जाळीता चवीन सोडी। पाक झाल्यावरी तुडविती चरणी, अंती साखर होणे चवीन सोडी। बसवलिंग म्हणे धन्य त्याची निष्ठा, साहुनी नाना कष्टा सुखवी जना। तोडिता मोडिता सोलिता पिळिता, अग्नीने जाळीता चवीन सोडी। या 4 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज तुम्हाला आम्हाला भक्त कसा असावा, भक्ताची भक्ती कशी असावी, भक्ताचा भगवंतावर विश्वास कसा असावा ह्यासाठी एक उदाहरण देतात। ते उदाहरण म्हणजे कसा, ऊसाचं उदाहरण आहे। भावार्थ तो ऐसा पाहिजे बहु गोड। तुमचा ईश्वरावरला विश्वास, ईश्वरावरला भाव, ईश्वरावरली भक्ती एवढी दृढ पाहिजे जशी ऊसाची असते। जैसा इक्षुदंड म्हणजे ऊस। ऊसाला कोयत्यानं तुम्ही तोडलं, गुडघ्या तोडलं, तोडणाऱ्यानं तोडलं कोयत्यानं आणि तोंडात घातलं। तोडलं म्हणून त्यात राग येऊन ते ऊस त्याला कडू लागतो का? लागत नाही, गोडच लागतो। गुडघ्यावर ठेवून मोडलं, मोडून पुन्हा खायला गेला तर ऊस गोड लागतो, कारण त्याचा स्वभाव गोड आहे, त्याचा स्वभाव दुसऱ्याला आनंद देणार आहे। तसं भक्ताचा स्वभाव, भक्ताला जे काही होत आहे त्याच्यात भगवंताची कृपाच आहे असा भक्ताचा भाव असला पाहिजे। हे उदाहरण खूप सुंदर आहे। तोडिता मोडिता, दातानं सोललो त्या ऊसाला, सोलल्यावर तरीही गोडच लागते। तोडिता मोडिता सोलिता पिळता, चरकात घालून तुम्ही पिळलो त्याला तर रस बाहेर येणारा गोडच असतो। अग्नीने जाळीता, पुन्हा गुळ करण्यासाठी त्याला कलईमध्ये ठेवलं, त्या रसाला अग्नीनं जाळलं तरी तो गुळ किंवा साखर गोडच लागते। पुढे म्हणतात, पाक झाल्यावरी तुडविती चरणी। गुळ करताना वाफ्यामध्ये लोक बूट घालून किंवा पायानं तुडवून त्याच्या हे करतात। पाक झाल्यावर तुडविती चरणी, अंती साखर होणे चवीन सोडी। गुळ झाल्यावरही तो गोडच लागतो आणि साखर झाल्यावरही गोडच लागतो। बसवलिंग म्हणे धन्य त्याची निष्ठा, साहुनी नाना कष्टा सुखवी जना। बसवलिंग म्हणतो, बसवलिंग महाराज म्हणतात की त्या ऊसाची धन्य निष्ठा आहे, ऊसाची धन्य निष्ठा आहे। तो कितीही कष्ट आले तरीही आपली गोडी सोडत नाही आणि आपल्याला दुःख देणाऱ्यालाही तो गोडच लागतो। साहुनी नाना कष्टा सुखवी जना, हा अभंगाचा सरळ अर्थ झालेला आहे। आता आपण याच्यावर चिंतन करू। हे झालं ऊसाचं उदाहरण। मग भक्त कसा असावा? भक्त भगवंताला समर्पित असावा, भगवंताला
सर्व काही त्याच्या मनात भाव असा असावा की जीवनात जे काही होत आहे ते माझ्या प्रभूच्या इच्छेनं होत आहे, माझ्या देवाच्या इच्छेनं होत आहे. मग देव कुण्याही परिस्थितीत ठेवू, कसाही ठेवू, त्यावेळेस त्याची इच्छा भगवंताच्या इच्छेनं होत आहे असं त्याचं अंतकरणात समाधान पाहिजे. त्याच्या मुखामध्ये भगवंताचा अखंड नाम असावं, भक्ताच्या मनामध्ये सर्व विश्वाचा व्यवहार, माझ्या जीवनाचा व्यवहार सर्व भगवंताच्या सत्तेनं चालत आहे असा त्याच्या मनात दृढ विश्वास असावा आणि हृदयामध्ये भगवंताचं सुंदर गोड रूप असावं. हा भक्ताचा भाव असा असावा. आपल्याला दृष्टांत जर घ्यायचा असेल तर राजा श्रीयाळ आणि चांगुना हे पती पत्नी शिवभक्त होते, शंकराचे भक्त होते. त्यांचा भाव होता जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. आणि ते रोज महादेवाची पूजा करायचे, महादेवाला नैवेद्य दाखवायचे आणि दारात येणारा अतिथी, जो दारात येणारा अतिथी आहे त्याला जीव घालायचे. शंकर महादेवाच्या अतिथीच्या रूपाने आपल्या दारात येतो आणि आपल्या घरी प्रसाद ग्रहण करतो असा त्यांचा दृढ विश्वास. राजा श्रीयाळ आणि त्याची पत्नी चांगुना, आणि त्यांना एक छोटं बाळ होतं, चिलिया नावाचा मुलगा होता त्यांना. मग घरी रोज आलेल्या अतिथीला पाय धुवायला पाणी द्यायचं, कपडाला लावायला भस्म द्यायचं आणि जेवायला स्वयंपाक केलेला आधी अतिथीला जीव घालायचं. त्या अतिथीच्या रूपात शंकर आहे असा त्या दोघाही पती पत्नीचा विश्वास होता आणि त्याला खाऊ घालून मग राहिलेलं जे अन्न होतं ते प्रसाद म्हणून श्रीयाळ राजा आणि चांगुना आणि त्यांचा मुलगा चिलिया हे तिघही प्रसाद ग्रहण करायचे. मग पार्वतीनं भगवंताला विचारलं की तुमचा भक्त, श्रेष्ठ भक्त कोण आहे? भगवंतानं सांगितलं राजा श्रीयाळ आणि चांगुना हे दोन्हीही पती पत्नी माझे भक्त आहेत. मग भगवतीने म्हणली तुमच्या कुठल्याही परीक्षेत उत्तीर्ण होतात का? हो, होतात. मग त्यावेळेस मग एके दिवशी तुम्हीच अतिथी म्हणून जाऊन परीक्षा घ्या. तर महादेव म्हणले रोज जाणाऱ्या मधलं चैतन्य कोण आहे? मीच नाही. नाही, तुम्ही स्वतः गेलं पाहिजे आणि परीक्षा घेतली पाहिजे. मग भगवान शिव अतिथीचा वेश धारण करून राजा श्रीयाळच्या घरी आले. राजा राणीनं पाय धुवायला पाणी दिलं, पायाला भस्म लावलं, पाद्य पूजा केली. संन्याशीच्या रूपामध्ये, गुरु रूपामध्ये आलेला अतिथी होता आणि भोजनासाठी विनंती केली. त्यावेळेस त्या अतिथीनं सांगितलं मला नर मांस पाहिजे, नर मांस शिजवलेलं पाहिजे. मग राजाही शंकराचा भक्त, अहिंसा परमो धर्म, शिवसंस्कृती ही अहिंसक आहे, तिला हिंसा मान्य नाही. मग राजा आणि राणी दोघेही शंकराचे भक्त होते, मांसाहारी नव्हते, शुद्ध शाकाहारी होते. पण त्या अतिथी म्हणू लागला मला नर मांस पाहिजे, माणसाचं मांस शिजून मला पाहिजे. त्यावेळेस राजा राणीला प्रश्न पडला काय करायचं आता? पण अतिथी देवो भव, शिवयोगी संतृप्ते तृप्तो भवती शंकराः, तत्रप्त्या तन्मयो विश्वमेती चराचरम. मग ठीक आहे महाराज, नरमासची व्यवस्था करू. पुन्हा त्या अतिथीनं सांगितलं तुझ्या मुलाचं मला मांस पाहिजे, मुलाला उकळात कांडून त्याचं मांस मला शिजवून दे. राजा राणीला चिंता पडली, एकुलता एक मुलगा,
एकुलता एक मुलगा अतिथी त्याला मांस शिजवून दे म्हणत आहे. त्यावेळेस दोघांनी विचार केला, भगवान शंकराची जर इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनंच अतिथी आलाय नव्हे, भगवान शंकरच अतिथीच्या रूपानं आहेत, आपला असा दृढ विश्वास आहे. आणि आपण अतिथीला जेवल्याशिवाय आजपर्यंत घराच्या बाहेर पाठवलेलं नाही. मग त्यावेळेस अंतकरणावर दगड ठेवून भगवान शिवाचं शिवाय नमा शिवाय नमा म्हणून चिलिया बाळाला घेतलं. 2-3 वर्षाच्या अंगणात दुडदुडू बाळ आणि उकळामध्ये कुटायला चालू केली चांगुरानं. त्या बाळाचं मुंडकं कसं कुटावं म्हणून मुंडकं बाजूला काढून ठेवली आणि बाकी धड कुटून त्याचा मांस शिजून अतिथीला दिलं. त्यावेळेस तो अतिथी म्हणू लागला, काहीतरी स्वार्थानं लपवून ठेवलेला आहे मला हा प्रसाद, हे अन्न मला स्वार्थानं ह्याच्यातलं काहीतरी लपवून ठेवलेलं आहे, हे पूर्ण अन्न नाही, मी चाललो. त्यावेळेस श्रीयाळ चांगुना दोघेही अतिथीला विनंती करू लागली, महाराज चुका झाली, पुत्र प्रेमापोटी त्याचं मुंडकं कसं कुटावं म्हणून बाजूला ठेवलेलं आहे आणि तेही आम्ही कुठून आणून देतो. काळजावर धोंडा ठेवला चांगुनानं आणि त्या बाळाचं मुंडकं कुटलं आणि त्याचं शिजवून आणून त्या अतिथीला दिलं. त्यावेळेस अतिथी म्हणला, आम्ही निपुत्रकाच्या घरी जेवत नाही, तुमच्या मुलाला बोलवा. आता काय करावं लागेल महाराज? भगवान शंकर परीक्षा घ्यायला आले. त्यावेळेस ते दोघही त्या अतिथीच्या अतिथीरूपी शंकराच्या चरणावर दंडवत घातला आणि महाराज आता आमची जास्त परीक्षा बघू नका, तुमच्या इच्छेनेच आम्ही मुलाला काढून हे मांस शिजून आणून दिलेला आहे आणि आता मुलगा पंक्तीला कुठला जेवायला बोलवायचा? काय भगवंता, आता आम्ही दोघेही तुमच्या चरणी समर्पित होऊ शकता, पण मुलाला आम्ही बोलू शकत नाही. आम्हाला का दंड द्यायचा द्या महाराज, पण प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही आमच्या दारातून जाऊ नका. श्रीयाळ आणि चांगुना दोघेही दंडासारखे त्या अतिथीच्या पायावर पडले. त्यावेळेस अतिथीनं उठवलं तर काय, साक्षात शंकराचं रूप समोर दिसलं आणि श्रीयाळ चांगुना मार तुझ्या बाळ चिलियाला हाक. त्यावेळेस चिलिया म्हणून हाक मारल्या मारल्या बाळ दुडू धावत आलं आणि शंकराचं दर्शन झालं, शंकराच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे कठीण प्रसंग येतात, दुःखद प्रसंग येतात, याही प्रसंगामध्ये भगवंताची इच्छा आहे या भावनेनं आपण भगवंतावर विश्वास ठेवणं म्हणजे भाव आहे. या अभंगात संत श्रेष्ठ बसवलिंग तेच सांगतात, भक्ताचा भाव उसासारखा असावा, त्याला तोडलं मोडलं चरकात घालून पिळलं अग्नीत तापवलं तरी तो साखर झाल्यावर सुद्धा गोडच लागतो. तसं कशाही परिस्थितीमध्ये किंवा फॉर्च्युनर मध्ये जर बसविलं, भगवंताची इच्छा आहे समजा, हवेत उडू नका. विमानाचा प्रवास घडला, भगवंताची कृपा आहे समजा. एखाद्या वेळेस चलत जावं लागलं, तीही भगवंताची कृपा आहे समजा. एखाद्या वेळेस भरजरी वस्त्र मिळाले, भगवंताची इच्छा आहे समजा. आणि एखाद्या वेळेस फाटके कपडे घालून हिंडावं लागलं, त्याच्यातही भगवंताची इच्छा आहे समजा. एखाद्या वेळेस पंचपक्वानाचं जेवायला मिळालं, भगवंताची कृपा आहे समजा. एखाद्या वेळेस चटणी भाकरी, कांदा चटणी भाकरी मिळाली, तेही माझ्या प्रभूची इच्छा आहे समजा. एखाद्या वेळेस पलंग गादी बिछाना मिळाला अंतरायला, एअर कंडिशन रूम मध्ये तुमची व्यवस्था झाली, त्याही वेळेस ओरडून जाऊ नका, मी केलो, मी पैसे कमिवलो म्हणून हे एअर कंडिशन घरात मध्ये मी राहतोय. भगवंताची इच्छा समजा, प्रभूची इच्छा आहे म्हणून मला एअर कंडिशन
खोलीमध्ये ठेवलेला आहे, मस्त पलंग गादीवर झोपवलेला आहे. भगवंता तुझी इच्छा पूर्ण हो. आणि एखाद्या वेळेस अंतरायलाही काही मिळायचं नाही, तुम्हाला गवतावर झोपावं लागल, त्यावेळीशी कुरकुर करू नका. भगवंताची इच्छा आहे समजा. आणि असं जर राहिलो तर तुम्ही भगवंताचे प्रिय व्हाल आणि आपल्या जीवनामध्ये परमानंदाची प्राप्ती करून घ्याल. ओम शांती शांती शांती.